आम्ही रामकुंड मंदिरमध्ये आणि इथे ना पार्किंग आहे, तर पार्किंगचं टेन्शन नाही आहे. तुम्ही छोटे रस्ते दिसतील तुम्हाला, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, कॉन्फिडेंटली गाडी अंदर टाका. पार्किंग इथे आहे, कोणाला विचारत या, पण इथे फुल पार्किंग आहे. आणि आता आपण इथे काही लोक आहे जे तुम्हाला सगळं फिरवायला पण रेडी होतात, काही पैसे घेऊन आहेत, पण आम्हाला ऑलमोस्ट आम्ही वाचून आलो आहे, तर स्वतःच एक्सप्लोअर करू. आम्ही तुम्हाला दाखवली होती ना ती पार्किंग, ती इकडे होती पार्किंग. ठीक आहे, ते दिसतंय ते राम आणि हे एक चित्र दिसतंय बेसिकली तिथे. तिथनं असं इकडे थोडंसं सरळ आलं की इथे हा छोटासा बोर्ड आहे. तिकडे काळाराममध्ये अजून 2-3 मंदिर आहे, सीता गुफा, तपोवन आहे, ते इथून आतमध्ये जायचं. तर हे आहे पहिलं मंदिर, विच इज गोरेराम मंदिर. आतमध्ये गेल्यावर इथे आहे गोरेराम मंदिर. हे श्रीमंत मोठे यांनी 200 वर्षांपूर्वी बांधले. पांढऱ्या पाषाणात बनवलेली असल्यामुळे याला गोरेराम म्हणजेच आनंद रूपी व चैतन्य रूपी राम म्हणून ओळखले जाते. अगदी त्याच्या समोर आहे हे कपाळेश्वर मंदिर. तर म्हणजे तिथे आहे गोरेराम मंदिर आणि इथं आहे कपाळेश्वर मंदिर. इथे सगळं फार जवळजवळच आहे. आपण बॅक साईडने आलो आहे, ह्याला एक फ्रंट साईड पण आहे. तर आता आम्ही या मंदिरात जाऊन आलो आणि या मंदिराची कथा आता आम्ही तिथे वाचली. तर असं आहे की ब्रह्मा जे होते त्यांचे 5 तोंडे होती, ज्यातले 4 तोंडेनी तर ते वेद वाचायचे, पण 5व्या तोंडाने ते विष्णू भगवानची बुराई करायचे. त्यासोबतच मग त्यांनी एक दिवस शिवजीची पण बुराई केली. मग शिवजींना खूप राग आला, तर शिवजींनी त्यांचंच ब्रह्मास्त्र घेऊन त्यांचं 5वं जे मुख आहे ते कापून टाकलं. मग शंकर भगवानना वाटलं की हां, जर जो विष्णूची निंदा करेल त्याला तर शिक्षा मिळालीच पाहिजे, पण ही शिक्षा मिळाल्याने मी खुश नाही आहे. तर त्यांना शांती नव्हती मिळत. मग त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण दक्षिण साईडला पूर्ण त्यांनी भ्रमंती केली की कुठेतरी तर त्यांना या पापाचं प्रायश्चित मिळेल, पण त्यांना कुठेच मिळत नव्हतं. तर शेवटी ते या नाशिकच्या पंचवटीत आले आणि इथे नंदी आणि गायच्या संभाषणातून त्यांना कळलं की जेव्हा ते इथे येतील आणि इथल्या संगमात एकदा अंघोळ करतील तेव्हा त्यांना शांती मिळेल. तर मग त्यामुळे इथे शिवलिंग आहे आणि त्या कारणाने इथे हे मंदिर आहे. तर ही आहे या मंदिराची गोष्ट. इथे आहे काळाराम मंदिर. आता आम्ही या मंदिराचं दर्शन करायला आलो. आहे मंदिराच्या आतला परिसर. इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे. हे आहे मंदिर आणि इकडे छान बसायसाठी जागा वगैरे. फार मोठं मंदिर आहे, सुंदर आहे. नदीच्या आरतीसाठी आम्हाला खूप लेट झालं. ऑलरेडी आय थिंक आरती सुरू झाली असेल. चल चल चल. फायनली आपण वेळेवर आरतीला पोहोचलो. अजून चालू नाही झाली आणि गर्दी बघा. आम्ही इथे आत्ता थोडा वेळ आधी आलो तर इथे कोणीच नव्हतं आणि लिटरली आता गर्दी बघा पूर्ण भरले. आणि आम्ही इतकं धावत पडत आलो. पहिल्यांदा मी गंगा आरती केली आहे आणि
म्हणजे एकदम छान एक्सपिरियन्स होता, लाईफ टाईम एक्सपिरियन्स मी तर म्हणते. कैसी लगी ते जागा एकदम सुकून मिल गया. खूप सुंदर होती. आता इथनं आम्ही थोडं लोकल फूड ट्राय करणार आहे. तर ते एक सराफ बाजार म्हणून आहे जिथे तुम्ही ज्वेलरीची शॉपिंग वगैरे करू शकता. तर त्या मार्केटला जातो आहे. इथून 600 मीटर आहे, तर पायी जातो आहे कारण छोटे छोटे रस्ते आहेत ना, कार नाही निघत. तर तिथे बघू काही मिळतं का. तर सराफ बाजार फिरत फिरत आलो आहे आम्ही समर्थ ज्यूस सेंटरला. 600 मीटर आहे हे, जसं मी आधी पण सांगितलं. मंदिरापासून आम्ही चालत आलो आहे. थोडा चढ होता तर आम्ही थकलो पण आहे. तर मित्रांनो, शॉपमध्ये नाही तर शॉपच्या बेसमेंटमध्ये जायचं आहे आणि खाली उतरायचं आहे. ते बघा, समर्थ ज्यूस सेंटर हे जे आहे ना, हे 1958 पासनं आहे आणि इथं सरबत फार फेमस आहे. तर आपण म्हणून ते ट्राय करायला आलो आहे. हा आहे त्यांचा मेन्यू. सरबत तो ज्यूस ही होता है ना. हिचे नाव तान्या मित्तलवाली किचनमध्ये लिफ्ट आहे. आमचं सरबत लिफ्टमध्ये आलं आहे बरोबर खाली. तर तान्या मित्तल खोटी नाही बोलत, तिच्या पण किचनमध्ये लिफ्ट असू शकते. बघा हे वरती गेलं, आला आमचा ज्यूस. ये विल ट्राय इट. पटकन खाऊन सांग कसं आहे. ठीक ठाक. ठीक ठाक आहे. इथे ना मतलब इतकं आम्ही एवढा दुरून आलो आहे सर, रिव्ह्यूज ऐकून एवढं काही खास नाही वाटलं मला, पण छान आहे. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. म्हणजे इथून वन टाइम आहे फक्त ते. वन टाइम ट्राय करू शकता. काहीतरी नवीन आहे, असं मिळत नाही आपल्याकडे शरबत याचं. ट्राय करू शकता. आता फायनली आमचं सगळं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे. घरी अजून त्र्यंबकेश्वर परत. फायनली आमच्याकडून तुम्हाला बाय बाय, सी यू. उद्या भेटू. उद्याचा ब्लॉग पण नक्की पहा. खूप सुंदर मंदिरात आम्ही जाणार आहे आणि ते मंदिर म्हणजे लिटरली तुम्हाला प्री वेडिंग करायचं आहे किंवा तुम्हाला नॉर्मली पण कुठला शूट करायचा आहे तर तुम्ही तिथे येऊ शकता. फार सुंदर मंदिर. आम्ही दोघी पण साड्या घालणार आहे आणि तिथे छान शूट करणार आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सध्यासाठी टाटा, बाय बाय, सी यू. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.